माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण व्हेज मसाला पुलाव रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार ते सांगते। हे बघा, इथे मी सोयाबीन गरम मिठाच्या पाण्यात भिजवून 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे। फ्लावर, बटाटा, गाजर थोडेसे किसून घेतलेले आहे। शिमला मिरची चिरून घेतलेली आहे आणि तांदूळ ही माझी वाटी, या वाटीने मी 2 वाट्या घेतलेल्या आहे। 2 वाट्यासाठी एवढ्या भाज्या घ्यायच्या। 2 कांदे चिरून घेतलेले आहे। 6 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे। कढीपत्ता आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेणार आहे। आणि हा मसाला, अख्खा मसाला, खडा मसाला, तेजपत्ता, शहाजिरं, हिरवी वेलची, लवंग, मिरं, स्टारफूल, दालचिनी, काली इलायची, मोठी विलायची आणि बिर्याणी मसाला आणि तेल, मीठ चवीनुसार, हळद थोडीशी, एवढं आपण साहित्य वापरणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला। अगोदर अद्रक लसूणची पेस्ट करायला घेऊ। माझ्याकडे खलबत्ता आहे, मी त्याच्यातच हे बारीक करून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकण्यासाठी बाजूला ठेवायची आणि आपल्याला आहे त्याच्यात हवे तर आपल्याला तेल हवे तसे टाका। मी माझ्या अंदाजाने 2 पळ्या टाकलेल्या आहे। तुम्हाला जर पाहिजे तर थोडं जास्त घालू शकता, थोडंसं जास्त पण नाही घालायचं। हे आपलं हे अद्रक लसूण बारीक झालेलं आहे। अजून थोडं बारीक करूया। बघा, हे छान बारीक झालेलं आहे। आता तेल पण आपलं तापलेलं आहे छान। याच्यामध्ये आपल्याला अगोदर तेजपत्ता आणि हे सर्व खडे मसाले टाकून तेलामध्ये थोडेसे तडतडू द्यायचे। ते तडतडले का मग कढीपत्ता घालायचा। तो पण थोडासा तडतडायला, नंतर बारीक चिरून ठेवलेला कांदा पण घालायचा। मिरची पण टाकून द्यायची त्याच्यासोबत। हे लालसर होईपर्यंत फ्राय करायचं। बघा, आपला कांदा आता फ्राय झालेला आहे। अजून थोडा फ्राय करायचा, लालसर होऊ द्यायचा। थोडासा फ्राय होऊ देऊ। हे बघा, आता कांदा आपला खरपूस लाल झालेला आहे। बघा, आता आपण हे अद्रक लसूण थोडीशी कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे। बारीक ठेचून घ्यायची, नाहीतर पेस्ट केली तरी चालेल। आता ही आपण याच्यात टाकायची आणि हे पण परतून घ्यायचं चांगलं। अद्रक लसूणला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा आपला लवकर नरम पडतो। हे बघा, अद्रक लसूणला तेल सुटलेलं आणि थोडंसं मिडियम गॅसवर थोडंसं होऊ द्यायचं। मिडियम गॅसवरच होऊ द्यायचं, फास्ट गॅसवर नाही करायचं। मसाले आपले जळून जातील, मसाल्या भाताला चव येणार नाही, त्याच्यामुळे मिडियम गॅसवर हे होऊ द्यायचं। हे बघा, अद्रक लसूण कांदा मसाले आपले सर्व मस्त लाल खरपूस झालेले आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे त्याला। आता याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करणार आहोत। तर हे बघा, 1 चमचा
धणेपूड घालायची, 1 चमचा, अर्धा चमचा हळद घालायची. हा माझा घरचा कांदा लसूण मसाला आहे, हा मी घरी बनवला आहे. हा अर्धा तुम्हाला चवीनुसार घाला, मी 1 चमचा घालते माझ्या चवीनुसार. हा चमचा छोटा. आणि हा बिर्याणी मसाला, हा पण 1 चमचा, छोटा चमचा घालायचा. मीठ घालायचं, चवीनुसार घाला मीठ. आणि याला परतायचं. हे परतून घ्यायचं मसाले चांगले. मसाले आपले परतले आहे. आता आपण या भाज्या ऍड करणार आहोत. बघा, मीडियम गॅसवरच हे करायचं आहे. भाज्या टाकून हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया भाज्यांना. मिक्स करायच्या आणि हलकसं झाकण ठेवून थोडीशी हलकी वाफ काढायची. 2 मिनिटं वाफ काढायची. हे बघा, आता आपण वाफ काढून घेतलेली आहे. भाज्या आणि मसाले मिक्स करून घ्यायचे. आणि ही वाटी, ह्या वाटीने मी 2 वाटी तांदूळ घेतले आहे. तर आपण तांदूळ शिजवण्यासाठी एका वाटीस 2 वाटी असे 4 वाट्या पाणी घेणार आहोत. तीन आणि 4 एवढे पाणी भात शिजायला लागतील. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. हे बघा, आता आपण पाणी टाकून घेऊया. अजून 1 वाटी पाणी टाकावं लागेल, माझा अंदाज असा वाटतोय. तर मी अजून 1 वाटी पाणी घालायचे आणि याला उकळी काढायची. छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी येऊ द्यायची. भाताला उकळी येईपर्यंत आपण तांदूळ धुवून घ्यायचे आहे. 2 पाण्याने मी इथे धुवून घ्यायचे. तांदळातलं पाणी काढून टाकायचं. छान अशी उकळी आलेली आहे. अशी छान उकळी येऊ द्यायची. टेस्ट बघायची, मीठ तिखट सगळं प्रमाण बरोबर आहे की नाही ते बघायचं टेस्ट. आणि मग तर मी टेस्ट बघते. सगळं एकदम बरोबर आहे. याच्यामध्ये आपण आता तांदूळ ॲड करणार. हे बघा, तांदूळ ॲड केलेले आहे. आणि एवढ्या याच्यात बरोबर भात शिजणार. 2 शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या आपण, झाकण लावून. त्याच्या आधी घ्यायचा, म्हणजे आपले भात एकदम सुटसुटीत होईल आणि चव पण छान लागेल. आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर आपण याच्यात टाकू.
टाकून घ्यायची. आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर आता आपण झाकण बंद करूया. झाकण बंद केलेले आहे मीडियम गॅसवर. 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि 10 मिनिटांनी कुकर खोलायचा. हे बघा आता 10 मिनिटं झालेली आहे. आता आपण ओपन करूया. मस्त असा मसाला व्हेज पुलाव रेडी झालेला आहे. मसाल्याचा छान सुगंध येत आहे. आता आपण सर्व करूया. हे बघा आपला व्हेज मसाला पुलाव तयार झालेला आहे. खूप सुंदर तयार झालेला आहे. हा आपण कोशिंबीर, पापड, लोणचं याच्यासोबत पण खाऊ शकतो. असा पण खाऊ शकतो. छान लागतो, सुंदर बनतो. तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी. आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हेल्दी राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. पुढच्या रेसिपीत भेटूया. बाय.